नमस्कार सगळ्यांना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की नवरात्रीचे 9 रंग म्हणजेच आपल्याला पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, केशरी, मोरपंखी आणि गुलाबी या 9 रंगांचे महत्त्व आपल्याला या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर 9 रंगांचे महत्त्व आणि ते का घातले जातात ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। 22 सप्टेंबर वार आहे सोमवार। पहिला दिवस हा पांढरा रंग आहे। पांढरा रंग म्हणजे सफेद। या दिवशी सफेद रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते। या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जातात। पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात। पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादीचे प्रतीक आहे। 23 सप्टेंबर वार आहे मंगळवार। नवरात्रीचा दुसरा दिवस हा लाल रंग आहे। या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जातात। लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे। आपल्याकडे लाल रंगाचे कपडे किंवा लाल रंगाची साडी असेल तर त्या दिवशी आपण परिधान करावी। 24 सप्टेंबर वार आहे बुधवार। तिसरा दिवस हा रंग निळा आहे। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते। या दिवसाचा रंग निळा आहे। निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे। देवी चंद्रघंटा वाईटाला नष्ट करणारी देवी आहे। या दिवशी आपण निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो। 25 सप्टेंबर वार आहे गुरुवार। चौथा दिवस हा पिवळा रंगाचा आहे। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते। या दिवसाचा रंग पिवळा आहे। देवी कुष्मांडा आपल्या भक्तांना संत, समृद्धी, स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देते। त्यामुळे या दिवशी आपल्याकडे नवरात्रीच्या पिवळ्या कलरची साडी किंवा कपडे असेल तर आपण त्या दिवशी परिधान करू शकता। 26 सप्टेंबर वार आहे शुक्रवार। नवरात्रीचा 5वा दिवस। रंग आहे हिरवा। नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते। या दिवसाचा रंग हिरवा असतो। हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। देवी स्कंदमातेला भगवान कार्तिकेयांची आई म्हणून देखील पूजलं जातं। त्या दिवशी आपल्याकडे हिरव्या कलरची साडी किंवा हिरव्या कलरचा कपडा आपण परिधान करावा। 27 सप्टेंबर वार आहे शनिवार। नवरात्रीचा 6वा दिवस। नवरात्रीच्या 6व्या दिवशी राखाडी रंग आहे। राखाडी रंग हा पांढरा आणि काळा रंग याचा मध्यवर्ती असं ठिकाण आहे। राखाडी रंग हा परिवर्तनाचं ताकद दर्शवतो। तर या दिवशी आपल्याला राखाडी रंगाची साडी किंवा कपडा घालून दुर्गा देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करायची आहे। 28 सप्टेंबर वार आहे शनिवार। नवरात्रीचा 7वा दिवस आहे। रंग आहे नारंगी। नवरात्राच्या 7व्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते। या दिवसाचा रंग आहे नारंगी। नारंगी रंग बल आणि शक्तीचं प्रतीक आहे। या दिवशी देवी कालरात्रीने सर्व राक्षस आणि नकारात्मक शक्तींना नष्ट केलं होतं। देवी कालरात्रीच्या पूजेने सर्व वाईट शक्ती नष्ट होते आणि भय व भीतीपासून मुक्ती मिळते। 29 सप्टेंबर वार आहे सोमवार। नवरात्रीचा 8वा दिवस। रंग आहे मोरपंखी। तर मोरपंखी रंग वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक आहे। म्हणून या दिवशी आपल्याला मोरपंखी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या महागौरी या रूपाची पूजा करायची आहे। अत्यंत शांत आणि तेजस्वी रूप आहे। देवीच्या पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। 30 सप्टेंबर वार आहे मंगळवार। नवरात्रीचा 9वा दिवस। रंग आहे गुलाबी। नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो। यालाच
नवमी असे देखील म्हटलं जातं। या दिवसाचा रंग आहे गुलाबी आणि असं मानलं जातं भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धिदात्री आहे, म्हणून भगवान शंकरांना देखील अर्धनारी नटेश्वर म्हणून देखील संबोधले जातं। हे आहेत आपल्या नवरात्रीचे नवरंग आणि नवरात्रीच्या नवरंगाचे महत्त्व। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवरात्रीच्या तुम्हाला भरभरून आणि खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।